नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या युट्यूब चॅनल मध्ये। मित्रांनो, जे बांधकाम कामगार आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे मित्रांनो। सर्व बांधकाम कामगारांना दिवाळी बोनस 5,000 रुपये भेटणार आहे मित्रांनो। त्याच्यासाठी अर्ज चालू झालेले आहेत। आपण त्याच्यावरती सविस्तर माहिती बघणार आहोत आणि या योजनेसाठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट काय काय लागतील, पात्रता काय आहे, अटी काय आहे, सर्व जे नियम बनवलेले आहे सर्व माहिती तुम्हाला सविस्तर बघायला भेटणार आहे। आणि सोबत मित्रांनो, तुम्ही तुमची स्वतःची पात्रता कशी चेक करायची आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्हाला जर आपल्या स्वतःची पात्रता चेक करायची असेल तर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करून मला कमेंटमध्ये लिंक टाइप करा आणि आपला हा व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। तुम्हाला मी कमेंटमध्ये त्या वेबसाईटची लिंक पाठवणार आहे, जेणेकरून तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून तुमची स्वतःची पात्रता दिवाळी बोनस 5,000 रुपये मिळवण्यासाठी पूर्ण आहे का हे चेक करू शकता। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम मित्रांनो, तुम्ही इथे बघू शकता दिवाळी बोनस रुपये 5,000 मिळवण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया। आता मित्रांनो, तुम्हाला जी नोंदणी आहे ती सर्वप्रथम तपासायची आहे। आता सर्वप्रथम आपण महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंदणीकृत आवश्यक असतं मित्रांनो। त्याच्यासाठी इथं वेबसाईट देण्यात आलेली आहे मित्रांनो। हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटला सर्वप्रथम व्हिजिट करायचं आहे, संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते तुम्हाला चेक करायचं आहे, आपली नोंदणी क्रमांक तपासायचा आहे। आता हा नोंदणी क्रमांक कसा तपासायचा आहे हे मी तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। आता तुम्ही खाली आल्यानंतर मित्रांनो, अर्ज करण्यासाठी पात्रता काय लागणार आहे। अर्ज करण्यासाठी पात्रता खालीलप्रमाणे आवश्यक आहे मित्रांनो। अर्जदार महाराष्ट्र बांधकामगार मंडळामध्ये नोंदणीकृत असावा, सोबतच नोंदणी किमान 1 वर्ष पूर्ण झालेला असावी। नंतरचा पॉइंट जो आहे मित्रांनो, कामगारांनी योग्य प्रकारे नूतनीकरण केलेलं असावं, त्याचं रिन्युअल झालेलं असावं, अर्जदाराने मागील वर्षी बोनस घेतलेला असेल तरी पुन्हा तो अर्ज करू शकतो जर नोंदणी वैध असेल। जर नोंदणी वैध नसेल तर या योजनेसाठी तुम्ही अपात्र राहणार आहे। आता मित्रांनो, इथे बघू शकता तिसरी स्टेप देण्यात आलेली आहे। इथं अर्ज प्रक्रिया कशी राहणार आहे आणि तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे यांच्या वेबसाईट वरती तुम्हाला जायचं आहे। ही ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो। संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघायला भेटणार आहे आणि तिथे तुम्हाला वर्कर लॉग इन असं दिसल्यावरती तिथे तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे आणि आधार क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे आणि एक OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्यानंतर मित्रांनो, तुम्ही OTP टाकून त्या प्रोफाइल वरती किंवा त्या पोर्टल वरती लॉग इन होत असतात। आता मेनू मध्ये गेल्यानंतर दिवाळी बोनस स्कीम असं काही तुम्हाला दिसेल किंवा दिवाळी अनुदान योजना या पर्यायाला तुम्हाला निवडायचं आहे मित्रांनो। त्याच्यानंतर आवश्यक जी माहिती आहे मित्रांनो, आधार कार्ड प्रमाणे सर्व जी माहिती आहे व ऍड्रेस आहे तो भरायचा आहे। त्याच्यानंतर बँक खाते तुमचं आधारशी लिंक पाहिजे आणि बँक खाते क्रमांक, IFSC कोड आणि तुमची ब्रांच कोणती आहे ती टाकून तुमची नोंदणी आहे ती करावी लागते मित्रांनो। आवश्यक कागदपत्रे तुम्हाला अपलोड करावी लागते मित्रांनो। आवश्यक कागदपत्रे अपलोड केल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे आणि नंतर तो अर्ज क्रमांक आहे तो तुम्हाला सेव्ह करून घ्यावा लागतो। आता मित्रांनो, आपण या प्रोसेस मध्ये डॉक्युमेंट अपलोड करून अर्ज सेव्ह करतो व त्याचा जो नंबर असतो मित्रांनो, आपल्याला ऍप्लिकेशन नंबर मिळतो, त्याचा आपण फोटो काढून जपून ठेवायचा आहे। आता डॉक्युमेंट कोणते कोणते अपलोड करावे लागतात तुम्हाला इथं देण्यात आलेलं आहे। आवश्यक कागदपत्रे अर्ज करताना खालील प्रमाणे काही कागदपत्रे लागत असतात, जसं की मित्रांनो बांधकाम नोंदणी क्रमांक व जो कार्ड असतो तो लागत असतो। त्याच्यानंतर आधार कार्ड, बँक पासबुक किंवा कॅन्सल चेक पण चालत असतो आणि हे जे बँक आहे तुमच्या आधारशी लिंक असणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत असतो, अन्यथा या योजनेचा लाभ मिळणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। पासपोर्ट साईजचा फोटो लागत असतो, नूतनीकरणाची पावती म्हणजे जे अर्ज रिन्युअल करतो आपण त्याची तुम्हाला रिसिप्ट लागत असते मित्रांनो। आता अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी मित्रांनो, तुम्हाला वरती दिलेल्या वेबसाईट वर जायचं आहे। अर्ज केल्यानंतर 5 ते 10 दिवसात आपल्या ऍप्लिकेशन मध्ये लॉग इन करायचं आहे आणि ऍप्लिकेशन स्टेटस असं तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यावरती जायचं आहे। आता तिथे तुम्हाला अप्रूव्हल, रिजेक्ट आणि पेंडिंग असे 3 ऑप्शन मिळतील मित्रांनो। जर तुमचं ऍप्लिकेशन अप्रूव्हल मध्ये येत असेल तर तुम्हाला या योजनेचा 100% लाभ मिळणार आहे। तुमचे जे अपलोड केलेले डॉक्युमेंट आहेत ते तुम्हाला एकदा चेक करायचे, व्यवस्थित अपलोड केलेलं आहे का। आणि एकदा तुम्हाला जे डॉक्युमेंट अपलोड करताना मित्रांनो, तुमचे डॉक्युमेंटची साईज आणि जे डॉक्युमेंट आहे ते क्लिअर पाहिजे। वाटलंच तर तुम्ही स्कॅन करून डॉक्युमेंट अपलोड करू शकता, जेणेकरून तुम्हाला पुढे चालून कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचा अर्ज जो आहे तो 100% अप्रूव्हल झालेला दिसेल तुम्हाला। आता मित्रांनो, रक्कम जमा होणे, आता इथं अर्ज मंजूर झाल्यावर 5,000 रुपयाची जी रक्कम आहे ते तुमच्या आधारचे जे लिंक आहे खातं त्यामध्ये डायरेक्ट थेट जमा केली जाते। आता ही मित्रांनो
जी रक्कम आहे सामान्य तर ही ऑक्टोबर अखेर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला जमा होत असते, म्हणजेच दिवाळीपूर्व ही जी रक्कम आहे ती तुम्हाला खात्यावरती बघायला मिळत असते मित्रांनो। आता महत्त्वाची सूचना काय देण्यात आलेली आहे, आता इथं फसव्या लिंक किंवा एजंटकडे कुणी अर्ज करायचा नाही। जवळ जर तुमच्या आपले सरकार केंद्र किंवा कामगार कल्याणचं ऑफिस असेल तिथं माहिती घ्यायची आहे आणि ही माहिती घेतल्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे आणि तुम्हाला या लिंकवरती जाऊन आणखी माहिती मिळू शकते। आपला मोबाईल क्रमांक व बँक खाते हे तुम्हाला लिंक असणे गरजेचं राहतं मित्रांनो। तर मित्रांनो ही काही अर्ज करण्यासाठी महत्त्वाची अपडेट होती। अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकतात, पण तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयात किंवा आपले सरकार केंद्रामध्ये किंवा कामगार कल्याणमध्ये तुम्हाला आधी जायचं आहे, तिथं विचारायचं आहे या योजनेसाठी अर्ज चालू आहेत का। भरपूर ठिकाणी अर्ज चालू नसतात किंवा चालू असतात, त्याच्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा आहे। तुम्हाला जर तुमचं स्टेटस चेक करायचं असेल, तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत किंवा नाही, तर मला कमेंटमध्ये आपल्या लिंक टाईप करून द्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून द्या। तुम्हाला मी त्या वेबसाईटची लिंक कमेंटमध्ये देणार आहे। तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती। अशाच लेटेस्ट अपडेट आपल्या यूट्यूब चॅनलवर येत राहतात, त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।